Magimay. Ada na ba? Ada man na. Mali temper pagdan sa ata man man. Mana kan? Mana kan? Mana kan? Mana kan? Masih last part masih last. Itu.
आयचे ग्रामसभेत सगळ्यांचे स्वागत करता. खास करून आमकां हांगा व्हिडिओ ऑफिसर लागलेलो आसा, व्हिडिओ ऑब्झर्वर लागलेलो आसा तुषार, तशेंच आमचे पंचायतीचे सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफिसर श्री सुशांत नाईक. आयचे ग्रामसभेत खास उपस्थित आसा आमचे जिल्हा पंचायत मेंबर रमेश भोसले, माझ्या वांगडी सगळे पंच मेंबर, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे रिपोर्टर, सगळे ग्रामस्थ आणि पंचायतीचो सगळो स्टाफ. सगळ्यात पयलीं हांव सगळे ग्रामस्थांचे अभिनंदन करता की म्हाका दिसता ही ग्रामसभा जवळ लास्ट ग्रामसभा जाली, सारके आयज 1 वर्स जाला. हांव पळयता खुबशे जे ग्रामस्थ आहा ते आपलो टायम काडून हे ग्रामसभेक येता, जे गांवच्या हिताच्या खातीर प्रश्न आसा आणि ते सोडोवपाचे आमी ट्राय करता. आयज हांव सगळ्यात पयलीं ग्रामसभा सुरू करच्या पयलीं रिक्वेस्ट करता की जे कोणे बुकार म्हणजे आपली सिग्नेचर किंवा सायन मारूना तेंच्यांनी मातशें मारची. आनी एक स्पेशल रिक्वेस्ट आसा की
हांगासर जे सगळे उपस्थित आसा ते आमचेच पंचायतीचे वोटर आसचे, जेणे करून ही ग्रामसभा जावपाक आमकां सुशेगाद जातली. तशेंच सगळ्या कडेन मागता की तुम्ही आमकां तितलेंच सहकार्य करचें, कित्याक आयज हांगा एक ह्या हॉलान सांजचो प्रोग्राम आसा आनी ज्या प्रोग्रामाची तयारी करपाक आमकां ओनरांनी सांगलेलें आसा की दोनांक तेंचे कितें प्रोग्राम म्हणजे फंक्शनाचे अरेंजमेंट करपाक जाय ते येतले. सो हांव मागता सगळ्या कडेन जें कितें आसा सुरळीत थंड जावचें आनी तुका सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनी हांव सेक्रेटरी मागता की हांव मागता फ्रांसिसा कडेन नमस्कार, सगळ्यांना तुमकां येवकार दिता. ग्रामसभेक सुरवात करच्या पयलीं हांव सगळ्या ग्रामस्था कडेन आमच्या पंचायत सगळ्यां कडेन मागता की आमचो माजी सरपंच देवेंद्र नायक हो ह्या संवसाराक अंतरलेलो आसा फाटल्याच म्हयन्यात. तर तेज्या आत्म्याक शांती लाभपाक सगळ्या ग्रामस्था तर्फे आमी सगळे उबे रावया आनी एक मिनीट उबे रावून ताका श्रद्धांजली दिवया. बरोबर, कारण ते तो एक सरपंच सगळ्यांनी एक प्रकारची डिपार्टमेंटाचो स्टाफ एक्सिडेंट जावन आनी कोणी तरणाटे सगळे आमचे ग्रामस्थांना सगळ्यांक श्रद्धांजली दिवपाक एक मिनीट आमी सगळे उबे. देव बरें करूं. मागता सेक्रेटरी एक अभिनंदन खरा करतो आमच्याच पंचायतीचो एक ग्रामस्थ तो निवडून येवन जिल्हा पंचायतीक पावलो आसा सोमेश भोसले. हांव मागता की सगळ्यांनी एक ठराव अभिनंदनाचो ठराव करून घेवचो. दुसरी गोष्ट तुमका नोटीस बात म्हटली नोटीस तुम्ही माझा आवाज मोठा सर आता तुमका त्यांनी नोटीस बात म्हटलेली. आता ही मीटिंग नोटीस काढल्या सरपंचान आता कोणाच्या अध्यक्षतेखाली मीटिंग जाता तुम्ही पहिले आमकां डिक्लेअर करपाक जाय ती करू ना. तुम्ही एडजॉइन करता आसतना सुद्धा कोणी केली एडजॉइन डेप्युटी सरपंच खंयच्या हितून केली त्यांनी सांगपाक जाय आशिल्लें सरपंच ना तिने लीव एब्सेंट दिल्या लीव ऑफ एब्सेंट ग्रामसभे मुखार दवरपाक जाय. हय बोले कायदो खबर आसा एक एस आमचो चेअरमॅन वायस चेअरमॅन विल बी लेटर पण ते म्हाका ते कायदो वाचून जावना. आमी हांगा येतना कायदो वाचून येता पण ते कायद्यान प्रमाणे तुम्ही आमकां इन्फॉर्म करपाक जाय अशें दिसता म्हाका. आनी ते मिनिट्सान येतले मिनिट्सान येवंक जाय ते की त्या टायमार त्या दिसा जनरल बॉडीक तो सरपंच एबसेंट आसल्या कारणान
डेप्युटी सरपंचांची मीटिंग घेतली आणि शी हॅज अप्लाय फॉर लीव एज ॲब्सेंट, करेक्ट? म्हाका दिसता तुम्ही काय वाचत म्हणटात तेच सांगता हांव कायद्यात कितें बरयलें तितून कितें बरयल्लें आसा म्हणजे ॲब्सेंट ऑफ द सरपंच, डेप्युटी सरपंचाक कितें आणि डेप्युटी सरपंच जर आयलो ना जाल्यार जे ग्रामस्थ लोक आसात ते कोणाक कळयतात तो ते कित्याक करता. आता सरपंच कित्याक येयलो ना हेजें कारण तुमकां डेप्युटी सरपंच आतां तो प्रिजायड करता तो तुमकां सांगपाक शकतलो आणि तेणेच तें सांगचें अशें म्हाका दिसता. रिकॉर्ड करचें सरपंचाक कितें अर्जंट काम आशिल्लें, फॅमिली मॅटर कितें आसा म्हणून ती येवंक पावता, सो म्हाका कॉल करून सांगलेलें. तशेंच सेक्युरिटीक कॉल करून सांगला. रिटर्न काय दिवन आपण हय पण रिटर्न बीन दिवपाक कितें ना? रिटर्न तशें ना दिवं. रिटर्न काय दिलं मातशी रिकॉर्ड करचें बायोडायव्हर्सिटीचे जे कोण ऑफिसर आला आहे त्यांना रिक्वेस्ट फाटीदार न्हू ते. पॉइंट नंबर 4 दिसतो जो आसा तितून बायोडायव्हर्सिटी आमची आसा तेजेर जी आमची बायोडायव्हर्सिटीची हांगा जो सर्वे जाल्ली तेजो जो नियाळ तयार केल्लो आसा तो तुमकां एक्सिडेंट ते करतले तांकांच आपयल्ले आसा. हांव तुमकां परत एक सगळ्याक येवकार दिता. आजची ग्रामसभा जवळ 1 वर्स जावन जाता. कोरोना महामारीन उद्रेक केलो आणि ताका कितें तरी लाखांनी लोक सगळे संवसारभरांत जाल्ले आणि त्या निमतान जी ग्रामसभा जावपाक जाय आशिल्ल्यो वर्सांतल्यान 4 ग्रामसभा जावपाच्यो आसता पूण त्यो जाल्यो ना. तुमकांय खबर आसा कोरोनाच्या हेका लागून 144 कलम लागलो आणि तेजे नंतर लोकांक एकठांय येवपाक मेळना जालें आणि ह्या भयानक स्थितीन ग्रामसभा घेवपाक मेळना आणि ती जवळ 1 वर्सान जाता. तुमकां सगळ्यांक हांव मनकाळजी सावन येवकार दिता आणि आजच्या ह्या ग्रामसभेक सुरवात करता. फाटली जी ग्रामसभा आमची जाल्ली ती 9/2/2020 ह्या दिसा जाल्ली. त्या ग्रामसभेचो नियाळ तुमच्या मुखार दवरता. हांव रिक्वेस्ट करता सगळ्यांक हो नियाळ वाचल्या नंतर परत एकदा तुमकां विनंती आसा की एक पॉइंट घेवचो वचत मुखार या की सगळे वाचून जाल्या नंतर परत एक पॉइंट घेऊया. मातशें लक्षात दवरा ग्रामसभेच्या आमचे पंचायत राज एक्टान आसा त्या प्रमाणे पंचायत वोटर आसा तो हांगा बसलेलो सरता तेणे जोपर्यंत ते आमचे मिटींग बुकाचेर सायन मारना तोपर्यंत मिटींगेक काय उलोवपाक शकना. तेन्ना कृपया जे कोण हांगा वोटर आसा तेणी सगळ्यांनी मिटींग बुकाचेर सायन मारची अशी तुमकां रिक्वेस्ट आसा. वरील प्रमाणे पंचायत सदस्य व सभासद समिती निवडणूक झाल्यावर ठीक 10 वाजता ग्रामसभेस सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी ठीक 10 वाजता कोरम अभावी ग्रामसभा अर्धा तास पुढे करण्यात आली व ठीक 10:30 वाजता ग्रामसभेस सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम सरपंचातर्फे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले व सचिवास ग्रामसभा पुढे निर्णय सांगण्यात आले. सचिव श्री सुशांत नाईक यांनी ग्रामसभा नोटिसीतील विषयात ठरवून घेतली जाईल असे नमूद करून ग्रामसभा सुरळीत पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती करून सभेस सुरुवात करण्यात आली. खालीलप्रमाणे पंचायत सचिव श्री सुशांत नाईक यांनी मागील म्हणजेच दिनांक 17/11/2019 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेचा अहवाल इतिवृत्तांत सभेत सविस्तर वाचून चर्चात्मक निर्णयास ठेवला.
प्रत्येक ठरावावर सभेत चर्चा झाली व काही सूचना करून सदर विषयक सभेत निर्णय परत पुढच्या सभेत घेणे असे नमूद करण्यात आले. ते विषय खालीलप्रमाणे. शिवाने बिल्डरच्या एसटीपी बाबत जागेची पाहणी करून तो कुठे बांधण्यात आलेला आहे, सतीकडील ओहळ असल्याचा परिणाम जाणू शकतो का याची शहानिशा करून घेणे व कायद्याअंतर्गत निर्णय घेणे. शिवानी बिल्डर्साचे इन्स्पेक्शन जाले ते कंप्लेनर आशिल्ले ते इन्स्पेक्शन ऑफिसर आशिल्ले आनी ते एसटीपी प्लांट शिफ्ट करून प्रॉपर तेजी एनओसी घेवन ते केल्ले आसा. जर तो एसटीपी प्लांट पयलीं सकयल आशिल्लो तो आतां वयर व्हरून ताचे तशेंच एसीबीचे इन्स्पेक्शन जाल्ले. तुम्ही आशिल्ले इन्स्पेक्शनाक मातशें एक रिक्वेस्ट करता तुमकां, जेन्ना हो जो विशय आशिल्लो पयलीं जवळ जवळ 1 वर्स पयलींचो, तेन्ना नंतर तुमचे रिक्वेस्टी प्रमाणे आमी खंय इन्स्पेक्शन केलें तेन्ना तुमी दोग जाण तरी आशिल्ले आसात आनी तुमी तें पळयलां. डीसीपीचे एप्रूव जावन प्लॅन येयला आसा. आतां ती प्रत्येक डेट भितर सांगपाक वचत न्ही जाल्यार आमकां प्रत्येक बाबत जागेची पाहणी करून तो कुठे मांडण्यात आलेला आहे हे पळोवपाचें. केन्ना 9 तारखेक पळयला ते मिटिंगेक ठरयला त्याच्या उपरांत नाका केन्ना जाला तो इन्स्पेक्शन रिपोर्ट नाही. इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणजे काय तेन्ना जे कोणें मांडलेले आहे ना ते हजर आशिल्ले मिटिंगेक त्यांच्या मुखारून तर इन्स्पेक्शन रिपोर्ट कितें जालो तो सगळे होय आशिल्लो चेकर आशिल्लो तर त्याने आज वयर करून सांगला कितें आसा डिटेल्स पळय आसा पळय डिटेल्स पळय कितें आसा पळय न्ही. आतां तुमी जे विशय मांडल्यात तेचे डिटेल्स कितें जाय ते तुमकां सगळे पळय आसा पळय ते पंचायतीक अवेलेबल आसा आनी मोस्टली तुमी ते मागोनूय घेतात ना न्ही. तुमकां जर जाय न्ही डिटेल्स तुमकां बोर्ड सांग अशें दिसता जाल्यार तुमी ते पंचायतीन येवन घेवचे अशें तुमकां रिक्वेस्ट. शिफ्टिंग करून तेजो पास करून घेतलो. पण सर तेन्ना तुम्ही सांगलें आनी इन्स्पेक्शन दवरता म्हणून तेणें केलें म्हणटकीर तेन्ना ते इन्स्पेक्शन जाल्ले पयलीं आतां तुमी हांगा मिनिट्सान बरयला जे बेगीन जाल्ले तुमी तेका लागून तुका रिपोर्ट तो वाच म्हणटा तो रिपोर्टान तुमी कितें बरयला आतां. एक्चुली आमी तेन्ना ते इन्स्पेक्शनाक गेल्ले तेन्ना त्या हेका टाकयेक पावसाच्या उदकाच्यो पायपाच्यो हे लायिल्ले आनी सगळे काम इनकम्प्लीट आसले. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग काम इनकम्प्लीट आसले सगळ्याक तेज्यान पयलीं तुमी तेंका एनओसी दिली शॉपाची. इम्पॉर्टंट हे तुमी एनओसी तेंका पळय दिली न्हू खंयच्या बेजिसाचेर दिली कित्याक ना तेका टॉयलेट हे लागना शॉपांक टॉयलेट लागना बाथरूम कांयच लागना शॉपाक. आमी थंयसर नोट करून दिल्ले तेंचें काम इनकम्प्लीट आसा. पावसाचें उदक ते एका टाकयांक कनेक्ट केल्या सो हे सगळें बरोवंक जाय आसलें न्हू. आतां हांगा मिनिट्साचेर बरोवन गेला शॉर्टकट बरयला इन्स्पेक्शन केलें जाल्यार आतां ते हे शॉर्टकट तेच बरय म्हणटा. एक्झॅक्टली तुमी म्हणटा ते सारकें एका वर्सा पयलींचे आनी जे कोरोना हे टायम जाला पळय न्हू तेजी फोर्त लावन घेतल्या पंचांनी तेंकां एडवान्टेजूच मेळ्ळा हेजी तेजो फायदो तेंकां करून दिवपाचो ना. आमी हे कितें जालां महामारी जाल्यार ते लोक प्रॉब्लेमान येयलो तेजो फायदो जायत्या लोकांनी घेतलो तो मागीर आमी डिस्कस करुया. पूण जे पळय कितें बरोवंक जाय आसलें तें तुमी बरोवंक ना हांगा. पायपलायन कनेक्ट केल्ली हेका हेची पावसाची काम थंय इनकम्प्लीट आसा. हांवें तुका नोट करून दिला तेन्ना पायपो आसपयता. आतां हो जो ठराव आसा पळय न्ही त्या ठरावाक तुमी पायपलायन तेन्ना आमी तेन्ना 2 इन्स्पेक्शन केले दोनूय इन्स्पेक्शनाक आशिल्लो हे आफ्टर ग्रामसभा जावन तुमी सांगला आमकां थंय कळ्ळें हें केलें तें तेच्या वेळार हो ग्रामसभेक आमचो एसटीपी जाय आशिल्लो ह्या सायडीन आशिल्लो तेजे नंतर जालें. आतां तूं आतां कितें मांडली तुगेलें हांव तशें म्हणना हांव तुमकां हांव लोकां मदीं हाडून दवरता की तुमच्यांनी तेंकां तेंचें काम इनकम्प्लीट आसतना तेका
माझे मेन ते सांगतात की आम्ही तुला नोट करून दिलं त्यांचे काम कंप्लीट नाही, त्याचा रिपोर्ट आता तुम्ही केला रिपोर्ट असेल. नाही. आता रिपोर्ट केल्यानंतर आता तो सब्जेक्ट ग्रामसभा जाऊन रिपोर्ट केला आता हे शॉर्टकट सांगतो. केले तुम्ही किती व्हेरिफिकेशन केले किती इन्स्पेक्शन केले रिपोर्ट असतो तुम्ही ऑन दॅट बेसिस रिपोर्ट यू इश्यू जाय दुसरी प्रश्न किती असतात असा त्याने जो विषय मांडलो तेंगेले एसपीपी पयलीं न्ही आशिल्लो सद्दी होवर ते पण आशिल्लो हय मागीर तेणे टीसीबीच्यान परत प्लान पास करून हाडलो आनी तो बांदलो हे सायडीच्यान वयले वडीच्यान कळ्ळें पयलीं अप्रुवल तें ते आयडियेशिल्लें तेन्ना तेंगेलो ऑब्जेक्शन आशिल्लें तो सद्दी कडेन व्हाळ पळय आसा पळय थंय तो जर बांदलो फाल्यां जाल्यार फाल्यां शेतान केन्नाय जर कितें जरी पीक बी जालें जाल्यार फाल्यां लोकांक शेतान बी सगळ्यांक त्रास जातलो आनी त्या खातीर तो सद्दी कडेन व्हाळा कडेन आमकां तो एसडीपी नाका असो तेंचो विशय आशिल्लो त्याच्या नंतर आम्ही त्या ऑब्जेक्शन हे करून हाडून ती थंयची रिटेनिंग वॉल बी सगळी मोडपाक लायली ती मोडून तो थंयच्यान शिफ्ट करपाक लायलो त्याच्या वेळार त्याने परत टीसीबीच्यान आता टेक्निकल क्लियरन्स कोण दिता टाउन एंड प्रिपेरिंग डिपार्टमेंट त्यांचे सॅनिटेशन दृश्यान सारखे आसा काय ना पण थंय कोण पळयता हेल्थ डिपार्टमेंट पळय तेणी दोगांनी तेंगेलो रिपोर्ट घेवन तेणी आता तो ह्या सायडीन मारलो त्याच्या नंतर आम्ही इन्स्पेक्शन केलें म्हणजे वाघ आशिल्लो पयलीं सेक्रेटरी आशिल्लो पयलीं तो आणि हो विषय आशिल्लो तो एक वर्स पयलींचो जेन्ना तेगेलो हे आयडिया आशिल्लो आतां तेगेलो काय आमकां इश्यूज ना इन्स्पेक्शन केन्ना झाला ग्रामसभा जालें ना पयलीं जाल्या काय ग्रामसभा जावन झाला तुम्ही बरयला इन्स्पेक्शन तुम्ही आता फुल स्टडी करून आता कशें आसा पळय आता आमचे ते इलिगल ते बांदलेले म्हणून तुमी नोटीस काडली म्हाका रिपोर्ट धाडलो तो रिपोर्ट आता हांव आतां विचारलो विचारलोच न्ही तो रिपोर्ट ग्रामसभेक कळोवंक जाय न्ही काय तो करूया आता तोच रिपोर्ट घालपाक ती हांव सांगता न्ही विचारता प्रोसेस सांग न्ही आता तो सेक्रेटरी आता एक्झॅक्ट प्लीज सांगता म्हाका हांगासर काही पंचायती विश्वास ना हांव ते म्हाका प्रूफ सुद्दां सांगतो तुका दितलो ते पयशे खाल्या बी ते सगळे घेतल्या तो विषय म्हणून आयज तूं आसा तूं गव्हर्नमेंट सर्वंट आयज तूं आसा फाल्यां तूं नासतलो तुवें ती तोंडार उलयता फाल्यां हेच पंच म्हणटले त्या सेक्रेटरी विचार तेणे तोंडार उलयता हांगा काय बरयलें ना म्हणटलें पळय हांव तुका सांगता हे म्हाका विश्वास ना हेंचो म्हणून तुका सांगता तूं तुजेरूय घेवन येता तूं गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून तुका रिक्वेस्ट आसा तो रिपोर्ट आमकां ब्रीफ आउट कर आमी रावता आम्ही फुडलो सब्जेक्ट घेता तोपर्यंत तूं हाडूंक जाय तूं रिपोर्ट वाचूं जाय आमची कांयच हें ना तुजें तूं वच ना कित्याक ड्यू रिस्पेक्ट टू यू कळ्ळें न्ही सेक्रेटरी आनी एक गजाल आसा थंयसर मातशी सगळ्यांक सांगता की टाकी जेन्ना ती सर्वेलन्स बी पळय व्हाळाच्या कुशीक आमी ती सामकी शिफ्ट करून तेणी ती टाकी जर शिफ्ट केली वयल्या जी हायट कशी आसा तो स्लोप आसा असो तुमी पयला टाकी वयर आतां बांदल्या सकयली काडल्या आता ती शॉपाची जी लायन आसा न्हू ते हे टाकीचे सकयल आसा ते आता तेंचे जे कितें टॉयलेट यूज करतले शॉपाले पळय ते कितें उडी मारून वयतले जसं की आमचं काय हेल्थाची ते हे दिलं आणि तुमच्या काय पंचायत तुम्ही बोलूच तुमचो रिपोर्ट आहे की आम्ही म्हणजे एक्सायज जाता म्हणटा मागीर तुम्ही सामकी खबर नासल्या करता मरे तुमचे तेणे दिले म्हणजे तुका कितें दिसता तुका कितें दिसता ते बरयना आम्ही बरयलें आसा बरें बरें ते हाडून वाचून दाखय वाचून पुरो वाचून दाखय आमकां पेपर जाय दाखय तुम्ही हांव सेक्रेटरीचे म्हाजे 100% विश्वास आसा माझी जितो ना तिथे ते आसा तो गव्हर्नमेंट सर्वंट तो फोटींग उलयतो ना पण फाल्यां तो नासतले पण जॉब फाल्यां खंय गेलो जाल्यार ताणें आतां सेक्रेटरी उलयतो म्हणटले म्हाका तेंचेर विश्वास आसा आमी रावता सेक्रेटरी साहेब आमी रावता प्लीज तुम्ही आमी रावता तुम्ही सांगूंक जाय तो रिपोर्ट आमी हे आमकां फोटिल्ल्या भशेन नाका आमी वॉट्सअपार फोटो आमी 4 वर्सां हांगा प्लॅन सगळे घेता फोटोन धाडपाचें करूं नाका एक आतां आमी खरेंच घायला आमी गाय बी मारना आयज आमचे चुकोन येवंक सुद्दां शकता हे पयलींच सांगता आमी आम्ही आता विषय बसला ना ते बोबो मारतात आमी येवन येयला आमी लोक आमी बेश्टेच ते बोबो मारताय
घ्या हांव पयलींच क्लियर करता शिवाजी बिल्डर्साचे जे आमी इन्स्पेक्शन केले ते एज पर सीसीबी अप्रूव्ड प्लॅन प्रमाणे ते आसा काय ना इन्स्पेक्शन केल्ल्यान चेक करून तेन्ना बरोबर आशिल्लो हांवें तेंचे रिपोर्ट करूना कारण ते डीसीबीचे ह्याचे प्रमाणे आसा काय ते पळोवपाक तुम्ही कितें बरयना न्ही तेच वाचून दाखया ओके सेक्रेटरी तुम्ही आता पेपर हाडून न्हू लोकां म्हणजे तुका सगळें जाता त्या दिसा काम तेंचे इनकम्प्लीट आसलें काय ना आसलें पायपलायन हेची पावसाचें उदक भितूर सगळें कनेक्टेड हेका केल्लें काय ना भितर उदक आशिल्लें आतां पायपलायन तुमकां दाखयलें स्पेशल ओनरान कॉर्नराक पायपलायन तुका दाखयलें ही पायपलायन वयली तेंच्यांनी थंय कनेक्ट केला तेंचे कितें जाता पावसाचें उदक करून आनी मागीर गार्डनिंग आनी ते भरतेच हें दाखयता मागीर फुडलो प्रश्न आहा पळय सटीकडलो ओळख त्याचो परिणाम जाणून तुका आमकां पंचायतीचें उतर जाय तुमी इन्स्पेक्शन केलां तो रिपोर्ट येतो आसलो तुजें कितें म्हणणें तें नोट करता बॉडी कितें म्हणटा इम्पॅक्ट जातलो काय आता सांगू दी ते तुमी नोट करा चेअरपर्सनान सांगू दी सेक्रेटरी हे जे क्वेश्चनाचे तुमी मान बेश्टे तोंड उडोवं नाका तेंका चेअरपर्सनान सांगू दी मिलिंदा तुमचे आनी ते मागीर रिकॉर्ड करचे आमी परतूय जाता तेंका कशें जाता तें मातशें सांगू मात सांगा तेच इन्स्पेक्शनाक गेल्ले आनी तेका जशें टावन तशेंच जे घर आसा ते हितून आनी जे पयला तितून तसो कांय फेल जावचो ना सगळ्या पंचायत मान्य आसा जाल्यार तेंच्यांनी हेलो तें तुमकां बोर्डाक तुमच्या बोर्डाक कोणाक हे आसा एग्रीड यू आर देर इज तुका कांय प्रॉब्लेम ना म्हणून सांगलें हांवें कांय इफेक्ट जावना एक्सिडेंट न्ही प्लास्टर जावन ना तशें न्ही सांग सद्या हांवें तें पयला न्ही आमकां प्रत्येक बिल्डींग इशू नाका कित्याक सांग न्ही बरयता म्हणजे ते रिकॉर्ड जाता थंय दुसरे फावट जावंक जाय न्ही फुडलो प्रश्न घे चामुंडा पार्क जवळ शेतात तलबा बस स्थानकावरील मातीचा भराव नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे पंचायतीतर्फे सदर मातीचा भराव हटवण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले पण ग्रामसभेच्या आयोजित तोंडावर माती काढत असल्याचे निष्पन्न झालेले असून सदर माती पंचायत उचलत आहे का असा प्रश्न श्री साळू भगत यांनी उपस्थित केला सचिवातर्फे त्याबाबत माहिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले तर सरपंचातर्फे पंचायत सदर माती काढत असल्याचे नमूद केले असता सभेत वादांत निर्माण झाला आरोप प्रत्यारोप येत आहे कुंपट तोडून माती काढताना पंचायतीतर्फे कायद्याचे उल्लंघन केल्याचे नमूद करून श्री साळू भगत म्हणाले ही माती परस्पर कंत्राटदाराला विकली जात आहे असा आरोपही त्यांनी केला सदर विषयात जर पुढे मागे कुणीही न्यायालयात याचिका दाखल केल्यास पंचायतीचा एक पैसा सुद्धा खर्च करता येणार नाही अशी नोंद ठरावात होणे असे विषयात धरून जवळजवळ अर्धा ते पाऊण तास शब्दांची देवाणघेवाण झाली श्री प्रसाद गावकर व विनय गावकर म्हणाले की मातीचा विषय मागे कित्येक ग्रामसभेत चर्चेत येत असून ती माती लवकरात लवकर हटवणे म्हणून ठरावही मंजूर झालेले होते आणि त्या अनुषंगाने ती माती सदर जागेतून हटवणे असे आम्ही नमूद केले होते त्या दृष्टीने सदर माती जागेतून उचलण्यात येत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती व ती मुदत संपण्यापूर्वीच माती काढण्यात येत आहे यात काही काळेकोरे असल्याचा संशय काही ग्रामस्थांतर्फे करण्यात आला माती सदर जागेत घालताना दुसरा कुणीतरी सरपंच होता मग त्याबाबत या सरपंचाला दोष देणे योग्य होणार नाही असे श्री मनोज शिरोडकर म्हणाले तर शेतात सदर माती घालताना कुठलीही कार्यवाही प्रोसिजर केली नव्हती मग माती काढताना ती कशी लागू होती असे श्री प्रसाद गावकर म्हणाले तर मातीचा भराव शेतात टाकताना शंकर यांनी परवानगी दिली होती का असा प्रश्न उपस्थित करून ज्योत्स्ना शिरोडकर म्हणाले की मग आता ती माती काढताना त्यांनी अर्ज काय नमूद केला सदर माती अवैधपणे काढणे चालू असून त्याबाबत शेखर गावकर यांनी आक्षेप घेतला शेवटी पंचायतीवर कुणीही याचिका लागल्यास पंचायत फंडातून एकही पैसा वकिलासाठी खर्च करता येणार नाही या अटीवर व कायदेशीर प्रक्रिया करून माती काढणे असे नमूद करून विषय आटोपता येण्यात आला याविषयी आता तुम्ही आजपर्यंतची स्थिती किती झाली ती मला सांगा मातीविषयी सब्जेक्ट काढून काढून तो आवडी विचार तुम्ही कसे करता तुम्ही काय तुम्ही तुमचे मिनिस्टर माझ्याकडे असाल की तुम्ही मिनिस्टर मला त्या मातीविषयी काहीच माहिती नाही आपण अज्ञ असं म्हणतो तू आणि त्याकडे काय म्हणणार
आता एक रिक्वेस्ट आसा फोटिंग सारखे स्पष्ट फोटिंग मारून नाका प्लीज फोटिंग मारीत जाल्यार ते मागीर झगडी जातली माझा रिक्वेस्ट असा तू कसं घेणार ते जरा हा ना तू सांगता फोटिंग करता नाही प्लीज रिक्वेस्ट करा तुका सांगता जालें न्ही मातीचो म्हाका दिसता फाटीं कितलेशेच गांवांचो आमी येवन मातीचो दिशी लावलो आशिल्लो माती काडा आनी तेन्ना ग्रामसभा आशिल्ली माती काडपाचें सगळें हें केलें माती काडली माती काडून ताका ऑफिसान गेले आनी टोटल माती काडून ना जी माती काडली पयली सगळ्यांक जबरदस्त ती माती आतां जो इश्यू आशिल्लो पंचायतीचो फंडूय कितें यूज करूं ना माती ग्रामसभेक सांगतालो सगळे सांगताले की माती काडा पंचायतीचो फंड यूज करपाचो ना माती दुशी काडा कितें करा माती काढली आता माती काढल्या उपरांत सेम ट्रान्सफरींग परत पळोवप माती कशी काडली फाटल्या म्हाका दिसता आमी पंचायत मातयेचोच प्रॉब्लम माती काडा माती काडटकच परत प्रॉब्लम सो मागीर ते घोड्या लागून तेजेर हे उरलें सो आमी कंट्रेक्टर सो येवना आनी माती तेन्ना ती काडलेली तीच काडल्या तेजे उपरांत परत कंप्लीट माती काडूं ना जी यूज केली आसा तीच काडलेली तुमच्या हिसपान पर्टिक्युलर तुमच्या कितली पर्सेंट माती काडल्या तुम्ही पळयल्या किती सांगा इलेक्शन मध्ये शकता ते माती काडला ना मिनिमम म्हणटा का मॅक्सिमम म्हणटा ते पयलींच करता मिनिमम माती काडल्या ओके तसं तिजो पडून पयलीं कितले जावन गेली तिजो एलिगेशन काय नाशिल्लो सर तुम्ही रॉंग आसा तुम्ही एक तर पळोवंक ह्या मातयेच्या संदर्भात बिल्डराच्या आणि तुमचे कन्सर्नच किती किती झाले माती काडची अशी बिल्डरांना लास्ट लेटर दिल्लें आसा तुम्ही काढची म्हणून पंचायतीन काढची म्हणून ओके काय त्याने एकूच लेटर केला त्याने त्याच्यामध्ये एडव्होकेटाची लेटर येताली नाही एडव्होकेट म्हणजे कोण तो म्हणे मागीर जेन्ना ओनरान जेन्ना ऐकून घ्यायचं सांगले तुझे आमकां ओनराचे काय ओनराचे झाले आमची ग्रामसभा आली 9 तारखेक रिक्वेस्ट करता तुम्ही माझ्या आयबार आमची ग्रामसभा आली 9 तारखेक ड्यू रिस्पेक्ट टू द चेअरमॅन 9 तारखेक आमची ग्रामसभा आली 7 तारखेक आमकां एक लेटर आयला त्या लेटर वाचून दाखया 7 तारखेक आमकां जे लेटर येयला त्या बिल्डरा कडसून ते वाचून दाखया ते कळोनी आणि कित्याक वाचूना तुम्ही म्हणजे तुम्ही त्या दिसा तू सुशांत संकेत यांच्यानी म्हाका स्पेसिफिक सांगले करस्पॉन्डन्स येवना आमी तातूंत इन्वॉल्व ना आमी कांयच करूना आणि ते हांव ताका लागून ते मिन्यूज कन्फर्म करता ते म्हणलो ना मागीर त्या दिसा तेंच्यांनी से घातलो आयकून घे आयकता तूं म्हाका सांगा 7 तारखेक तुमकां लेटर येयले त्या लेटर वाचून दाखय आता 9 तारखेक आमी विशय करता मातयेचो आणि 7 तारखेक आमकां जेन्ना लेटर येता त्या रिप्रेझेंटेटिव्हीचे त्या ओनराचे ते मिटिंगेचे लेटर तुमचो आमच्या हेका हाऊसूच म्हणटा त्या हाऊसाक तुम्ही हाडून दाखोवना कित्याक दाखोवना आणि हांव रिक्वेस्ट करता फाल्यां कोर्ट मेळटा हांवें पयलीं सांगला एक सुद्दां पुलीस जो आसा तो पंचायतीचो वचपाक जाय आणि हे लक्षात दवरात हे डिस्क्वॉलिफिकेशन ऑफ द मेंबर जायपाचो वतलो लक्षात दवरा सांग मग तशें कितें आसा जाल्यार तुमी अवश्य करा अवश्य करू नका रे आता म्हाका सांग 7 तारखेचे म्हाका लेटर सांग तूं एकटोच उलयता हांव एकटोच उलयता 7 तारखेचे लेटर म्हाका दो 7 तारखेचे लेटर दो 7 तारखेक कितें जाल्लें तरी एटलिस्ट खबर आसा तुमकां सेकंड सॅटर्डे आशिल्लो आनी लेटर सेकंड सॅटर्डे जाल्यार त्याचा इम्पॉर्ट जाले 5:30 येयले कसली रे कोण दिता तो 5:30 दिले हांव वाचून दाखयता आसा तुडे डेप्युटी सरपंच आणि एक मिनिट ओरी घालतले घरामध्ये ऐकून घे Under instruction from our client, Mr. Suresh Constructions, Nasik, and with reference to the notice above stated, I have been instructed to bring to your notice agenda. My client has made all attempts to get. Sir.
म्हाका सांग पयली रेफरन्स हे सांग 7 फेब्रुवारी दिसाचे लेटर आसता. सब्जेक्ट वाच. Removal of mode of agricultural property in agricultural property under service number 49 theory. My client has made all attempts to get access to the adjacent properties to remove the said mud from the said survey number 49/1, and as such we request the panchayat to remove the said mud. The total value of the mud in the said survey number 49/1 is more than 2 lakhs. The proceeds from the sale of the said mud will credited to the panchayat fund that may be used to carry out the development of work in the village. Thank you. आजचे माझे प्रश्न येतो आमच्याकडे की आमची जागा आमची मातीत नाही आमकां लागत ना की काही आम्ही ग्रामस्थांनी काही पंचायत सपोर्ट केलो. त्याने व्हॅल्युएशन 2 लाख रुपया केलं, मोर दॅन 2 lakhs. आणि त्याने स्पष्ट म्हटलेले आसा तुम्ही व्हॅल्युएशन करू ना म्हणटाली. आता तुम्ही आता डेप्युटी होते तुम्ही करस्पॉन्डन्स कितें येता ते सर एक मिनिट तू म्हाका डिस्टर्ब करता प्लीज. तुका रिक्वेस्ट करता कितें सांग तुम्ही एक मिनिट ऐकून घे. हांव शिकवलो आसा ऐकून घे. ग्रामसभा आसा पळय ग्रामस्थाची आयज आमी कितें सांगता ते तुम्ही आयकोपाचे. इलिगल ऐकून घे. कायद्या प्रमाणे ऐकून घे आणि म्हाका कळटा तू कसो म्हणटलो तुका म्हणपाक लायक आसा कायदो आसा थंय आसा म्हणटा हांव खोटी म्हणपाक लायक आसा तुका आतां म्हणटलो खोटी कित्याक तुका तुजें भाशण आसा न्ही तूं आतां म्हाजें भाशण आसा तुका खोटी उलयता म्हणटलो म्हाका एक सेक्रेटरी प्रश्न विचारपाक हें लेटर तुमी वाचला गव्हर्मेंट सर्वंट म्हणून ताणें म्हटलेलें आसा 2 लाख ताचो व्हॅल्यू आसा कमीत कमी 2 लाख जास्तीच म्हणजे 2 लाखा वयर आसा. हेच्या बद्दल तुम्ही कितें सांगू शकता आमकां? Secretary is bound for Panchayat Raj Act as per section 47B. Whatever they आपल्याला डायरेक्शन दिले आसा प्लीज फॉलो द बाय सामान्य आणि पंचायत राज एका धरून चालूकार बना त्याच्या भायर जर तिने असं झालं म्हाका ते करपाक मेळना कारण कायद्याक पयली प्रश्न मागीर तुमचो काळ आसता. म्हणून आमचें विचारलें एज अ सेक्रेटरी म्हणून जेन्ना हे लेटर तुजो सरपंच येयले बोर्डाक दवरले तेन्ना हेजें कितें जालें डिस्कशन? सर तेका ज्याने 7 तारखेक लेटर दिले निवडणारा आणि 10 तारखेक ग्रामसभा ग्रामसभेत आता ते ग्रामसभा 9 तारखेक ग्रामसभा आणि 9 तारखेक लेटर निवडून आमकां सुद्दां खबर म्हणून त्याच ओनरान लेटर एडवोकेटाचे आणि त्याच ओनरान परत सेम पंचायतीक लेटर केला की आपल्याला कांय इश्यू ना मातयेचो. आतां तो ओनराचे लेटर येतकीर म्हाका एकूच डावट पडटा तो एडवोकेट ओनराक मेळोन लेटर धाडटा तो एडवोकेट आपल्या लेटर धाडटा म्हणजे ओनरानूच लेटर दिला बरोबर आणि त्या लेटर जाल्ले आसा पंचायती. एक्झॅक्टली तुम्ही म्हटला ते बरोबर आसा. तुम्ही अधीक्षक कन्स्ट्रक्शनाक लेटर केला सरपंचाक कळ्ळें न्ही अधीक्षक कन्स्ट्रक्शनाक लेटर केला हर्ष कन्स्ट्रक्शनाक आणि त्याचो रिपोर्ट टोटल डेप्युटी पंचायतीक घातला डेप्युटी पंचायतीक घाला तो सेक्रेटरी पंचायत डायरेक्टर. ती लेटराची मेन्शन केल्या की एडवोकेटाची लेटरां मेन्शन केल्या ती तुम्ही कशी कन्सल्टी केली? तुम्ही जी आता डेप्युटी पंचायत धाडल्या ती तुम्ही कशी कन्सल्टी केली? आता तू आता लोकांक विषय करता आमकां करता नको ताचो लिगल एडवायझर सांगता द व्हॅल्युएशन ऑफ दॅट मड इज मोर दॅन 2 lakh आणि तो स्पष्ट सांगता ते पयशे काड आणि खंय घाल पंचायती फंडाक घाल म्हणून. काही थोडे दिसांनी तुका लेटर येतात ना ते आपले तुझे काय आता म्हाका तू सांग त्याच्या नंतर रिपोर्ट जाता काही एक पंच काही कंप्लेंट करता तेन्ना सेक्रेटरी डेप्युटी डायरेक्टर ऑफ पंचायतीक लेटर करता सगळी आणि त्यातून त्याने मेन्शन केली आसा तेजी फर्स्ट नोटीस सेकंड नोटीस थर्ड नोटीस ही सगळी कोणी झालेली आसा लिगल एडवोकेट ती कशी मान्य केली तुम्ही? तो सेक्रेटरी कितें करस्पॉन्डन्स करता तो पंचायत बोर्डाक काय खबर नासता तुमचे दोगांचे तुमचे बोर्डाचे आणि सेक्रेटरीचे हे ना कनेक्शन ना काय ना
ना आनी जर तुका आनी फुडें उलोवपाचो जाल्यार हांव व्हिडिओ दाखयता म्हणजे तो हाजेर आवाज येतलो आनी तुका आयकोपाक मेळटलें. आमी सेटल करूया इशू, कोणे केला तो इशू, कोणे कितें पयशे घेतले, कोणे इनिशिएटीव घेतले. आतां म्हाका सांगूंक शकता ते माती हे सोल्व करपाची आनी सगळी इनिशिएटीव कोणे घेतली ती पंच मेंबरांनी. एक मिनिट प्लीज. ना आता ती सांगता तुम्ही बसणारे बॉडी मिटिंग बसणारे तुम्ही इश्यू असताना सेक्रेटरीने दिला जीवना पंचायत दिला कोकणाची सांगले आमकां कोणाचीच खबर ना म्हणून सेक्रेटरी आमकां कोणा खबर ना आमकां आता ते कळटे सांग. म्हाका एकूच नाका म्हाका येदो व्हडलो इश्यू आसा न्हू मातयेचो तूं म्हणटा उदक 4 आमी येयले तरी आपणे नाका म्हणजे हॉट इश्यू म्हाका सांग 7 तारखेक तर येयले न्ही जाल्यार सेक्रेटरी तुमकां दिवना जाल्यार तुमकां कळून तुमी हाडूंक ना जाल्यार कित्याक हाडूंक ना हें पयलीं सांग. तेजेर बाकीचे आमी फुडें उरया. इश्यू जालो कितें सांगतलो सेक्रेटरी सांगला आपल्याक मातये विशीं कांयच खबर ना म्हणून. 7 तारखेक व्हडा गेले 8 तारखेक विसर्जन जालें 9 तारखेक ग्रामसभेक गेले आमी आमदार आशिल्ले सेक्रेटरी बाबडे भेटत आसा नाही का सांग. आता तुवें करस्पॉन्डन्स केली तुम्ही ऑन बिहाफ ऑफ द पंचायत तुम्ही डेप्युटी हे केली डेप्युटी डायरेक्टराक करस्पॉन्डन्स तातूंत सगळी ती हेजीच लेटरां समजलेली लेटरां चालू ती कोणाची आसा लिगलाची ती कन्सिडर केली आणि हे व्हॅल्युएशन 2 लाख आसा की ती कन्सिडर केले ना. तुम्ही आता स्टडी करतले ऐक रे तू सेक्रेटरी घेऊन नका प्लीज सेक्रेटरी सांगा आपले हात वर केले तोपर्यंत बसपाच्या नाही हांगा तुम्ही आता डिस्कस करून लावला ते कर मग म्हणजे खुसूर तुम्ही पयली डिसाइड करा बरे तुमचे वर्ड्स आले मरे रिपोर्ट आता ते वर्ड्स झाले मरे ज्यांना मीटिंग घेता न्हू त्यांना मरे आणि ओनराक सांगितलं तो विषय बाकीचो रे लास्ट लेटर तुम्ही त्याचा विषय ना झाले तुम्ही आपल्याला कंप्लेंट केली तर लास्ट विषय जे बरोबर खंयच्या बेसिसाचे मालक आहे लास्ट लेटर फर्स्ट येऊन नासले तेजे मागीर उलया आमी या लेटरान ते उलय मरे या लेटरान उलया लास्ट लेटर आय तो 7 तारखे सांगता 2 व्हॅल्युएशन आणि तुम्ही बायलाबाद माती काढून विकता ते लोकांना हांव सांगता कितें सांगता ते तुम्ही फक्त आमची आन्सरां दिया आनी खुसूर करून तर तुम्ही फोटिंग म्हणून नाका तूं उरतला फक्त एक गोष्ट खरी पोटात मरे आणि फोटिंग लिपोवपाक जाता फोटिंगाचे पडटा व्हिडिओ ऑडिओ व्हायरल जाला हे वाचन जाता आनी चिंतून उलया दोगरे गो तेचो रिपोर्ट घातलो आसा ओनराचो रिपोर्ट घातलो आसा तुका तर हेजेर कितें हे करपाक जाय न्ही ती रिटर्न येता रिटर्न दिला आम्ही रिटर्न दिला मरे त्यांनी रिटर्न दिला मरे माती काढ म्हणून सांगले माती काढ अरे मरे माती काढ मरे ओनर गुद्दल लेटर दिता काय आपला काय इश्यू ना अरे तुमका दिसता खंयच्या पंचायत कितें केला आमीच चोरी जावा तुम्ही चोरी जावा माती काढ जो विषय आशिल्लो माती काढ माती कशी काढायची तुम्ही काढा अशें ग्रामसभेक सांगलेलें माती काढ पैसे 2 लाख खाली आता माती काढ परत सांगता कोणे पैसे खाल्ले कितें खाल्ले तुम्ही प्रूव करा प्रूव करा प्रूव म्हाका तू फक्त 9 तारखेक लेटर तुमकां 7 तारखेक ग्रामसभेक कित्याक हाडूंक ना ते सांग तुम्ही एकामेकाक सांगवार करता एकामेकाक सांगवार करूं नाका तू तुज्या माथ्यार घेवन नाका आदेश ना म्हाका हांवें सांगलें ते लेटर नोट जाता त्या खबर ना तुमच्या मेंबरांनी वचून माती कशी विकली कायद्याप्रमाणे जोडून घेऊ लोक पिशे म्हाका एक रिक्वेस्ट आसा तुका
खबर आशिल्ली माती काडल्याची मातशें प्लीज सांगा तुमी पंच न्ही तुमकां खबर आशिल्ली माती काडल्याची पंच तुमकां न्ही तांकां विचारता तुमकां खबर आसली माती काडल्याची म्हणून तुमकां खबर ना मॅडम तुमकां खबर आशिल्ली तुमकां खबर ना एक गेम ते थोडेच लोक आसा ते चोरपाक लागले काय खबर नासली माती काडल्याची आनी चोरपाक कोण आसले तेचो वायस हांव माती काडल्याची म्हाका खबर आशिल्ली पूण जे लँडाक इन्वॉल्व केला 7 तारखेक जे लँडाक इन्वॉल्व जाला ते म्हाका खबर आशिल्लें केन्ना जे लोक ग्राम सभा जाता तेन्ना म्हाका खबर आशिल्लें तुका केन्ना कळ्ळें मागीर केन्ना ती ग्राम सभा जावन ग्राम सभा जावन तुका रिएक्शन दिलें मागीर तेच्या उपरांत रोखडेंच लेटर येयलें कोणाचें ओनराचें आतां कांय ना पंचायतीकूच लेटर येयलें ओनराचें आनी हांवें सुद्दां सरपंचाक आशिल्लो इवन ती माती हाडटा जाल्यार हांव ग्राम सभेक वचूं ना एक मिनीट आमी ते ग्राम सभेक म्हाका माती पूण 9 तारखेक 7 तारखेक काय लेटर इग्नोर जालें न्ही ते हांवें सांगलें म्हाका खबर आशिल्लें तेन्ना तुमी डेप्युटी असले तेन्ना डेप्युटी असले म्हाका सांग इनवॉर्ड कोणा कडेन जाता लेटरां भायर येता ती स्टाफ कोण तुमचो कोण केला नांव ना मॅडम तुमच्या कडेन इनवॉल्व जाता मॅडम मारता तितून तुमच्या कडेन इनवॉल्व जाता तुमी इमिजिएटली इनवॉल्व जाता तुमकां कोणा कडेन दिता तुमचो नेक्स्ट स्टेप कितें आसता जेन्ना तुमच्या कडेन इनवॉल्व जाता तेन्ना तुमी पळयता ते येवन पळयता त्याच ते नाका त्या दिसा तुमी पळयले काय ना इनवॉल्व थंय जाता मागीर सगळे पंच क्लियर करता एज ए पंचायत स्टाफ म्हणून हांव तेची सायड घेता उलयता एक सांगता पंचायतीक म्हयन्यांतल्यान 2 मिटींग जाता आनी ते मिटिंगेचे प्रोसिडींग आसता पळय न्ही ते इनवॉल्व जाता तेजे कडेन उरता कांय खास आसत जाल्यार ते म्हाका दाखयता हांव परत मागीर मिटिंगाक जेन्ना ते मिटिंगेक घालता एक रेजोल्युशन एडॉप्ट जाता तेन्ना वेळार ते इम्प्लिमेंट ओके 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 मातशें हांव कितें म्हणून सोदता न्हू हो पॉयंट इम्पॉर्टंट इतलो आसलो जेन्ना तेंचे लेटर आसले पळय न्हू ते लेटर इम्पॉर्टंट आसले ना म्हणना 7 तारखेचे लेटर बरें 8 तारखेक तुमी जेन्ना 9 तारखेची मिटींग आसा तेन्ना 8 तारखेक सगळी एप्लिकेशनां येयल्या पळय न्हू ती तुमी नोट करता काय ना पयशे घेवप काय ना चिंता काय ना जाल्यार हे सायडी कित्याक दवरले हे सायडी उरोवूच शकना हे पर्पजली दवरला सायडीक जेन्ना तुमकां लोकांची लेटर येता आमी हे पॉयंट उलोवपाचे आसा तेन्ना तुमी ते पॉयंट सगळे वाचून घेता सगळे जाण मेंबर बसोन जाल्यार तेच लेटर कित्याक घेवंक ना हेजे आन्सर दिया पयलीं मागीरूच तांचे कोण चोर ते लोकांक विशय समजता येना 5 वर्सां तुमी नाका नाकाले गेला हो रेकॉर्ड जाले तुमचे गिनीज बिगान एक काम करिनासतना 3 फावटी निवडून येता फक्त चोरपाचे ना करून करून डाव उठलो कशें जालें पण चोरता कितें करता ते लोक तांकां घेवन वता तेचो एक प्रश्न आसा आनी हांव सुद्दां म्हणटा पळय मागीर तुमी केला हें करा म्हाका कांय प्रॉब्लम ना पण समज पयशे केस घालू तू आता इतके सांगले आपल्या कॉपरेट करा हे करा बरो उलयलो मरतो आणि आता तू सांगता वता हे अकाउंट आम्ही तुझ्या मुखार तुका मान्य जाल्यार कोर्टात वता हे आम्ही दवरता हे मान्य जाल्यार कोर्टात वता हे आम्ही दवरता आणि सिच्युएशन पंचायत जर तुमी आन्सर दिवपाक जाय जाल्यार दिवचे न्ही म्हाका माझ्या बाकीच्या तुमकां कोणे खबर आसली ताका माती खबर ताका विचारलें आनी ताका लागून तुका खबर आसली माती लिफ्ट केल्याची कोणाक खबर नाशिल्ली कोण खबर ऑडिओ आमच्या कडेन आमकां सगळ्या विशीं हे सांग तूं म्हाका सांगता पळय न्हू कितें रे तुमी कितें आसा ती फुडें कारवाई करा म्हणून कारवाई करपाक तूं हेल्प कर सकता 20 तारखेचे 7 तारखेक जे लेटर येयल्ले पळय न्हू तेजे आमकां पयलीं कारवाई करता तुझो से सांग 2 लाखा वयर त्यांनी व्हॅल्युएशन केला तुझो से सांग आता अशें आहा पळय हांव लेटराचें पयलीं उलयता तशें आहा न्ही सरान सेक्रेटरी सांगता तशें आमी 2 मंथली मिटींग आसा जी कोणाची हॉस्पिटल जी लेटर येता किंवा हेज्यो कम्युनिटी येता ती आमी दोनूय मिटींगे डिस्कस करता ग्रामसभेचें सुद्दां इशू कसो आसा ते प्रश्न घेवपाचे कारण आता तुझ्या त्या दिसा मी सेकंड सॅटर्डे हांव शकता पूण
लेटर रिकॉर्ड लावायला शुक्रार आणि शनिवार दीस सॅटर्डे हा आम्ही पंचायती मिटिंग सांगताले हांव सॅटर्डे म्हणून सेकंड सॅटर्डे मिटिंग जावपाक आसता आमी प्रिन्सिपल आमी काय